पदमदुर्ग हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात आहे. जंजिऱ्याच्या सिद्धीचा कोकणपट्टीला दिवसेंदिवस उपद्रव वाढत होता. याला आळा घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुडजवळ साम्राजगड बांधून सिद्धीचा जमिनीवरील हालचालींवर नियंत्रण आणले. तसेच सिद्धीच्या समुद्रावरील हालचालीवर सुद्धा आळा घालणं गरजेचं होतं. त्यासाठी महाराजांनी मुरुडजवळील समुद्रात असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला व पाथरवट, गवंडी, लोहार, सुतार यांची रवानगी कासा बेटावर करण्यात आली. ही बातमी सिद्धीला कळताच तो अस्वस्थ झाला, कारण या किल्ल्यामुळे सिद्धीच्या समुद्रावरील हालचालीवर मर्यादा येणार होत्या. म्हणूनच सिद्धीने आरमार घेऊन चढाई करण्याची तयारी केली. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी दर्यासारंग दौलत खानाची आधीच नेमणूक केली होती. नमस्कार मित्रांनो, काल आपण जंजिरा किल्ल्यावर जाऊन आलो. आज आपण जाणार आहे त्या बाजूला पदमदुर्ग आहे, तिथे जातो आहे. पदमदुर्गसाठी इथे बोट लागतात, पण त्या बोट अजून आलेल्या नाही आहेत. घड्याळात 8:10 झालेली आहेत. सकाळचे 8:10 आलेली आहेत. जंजिरा किल्ला आपण पूर्ण एक्सप्लोअर केला. तुम्हाला जर जंजिरा किल्ल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पदमदुर्गची बोट रेडी झाली, तिकडे त्या बाजूला आहे. पण पदमदुर्गची बोट ही पाण्यामध्ये जायला लागली आपल्याला, त्यामुळे शूज काढून हातामध्ये घेतलेले आहेत आणि बोटीमध्ये आपण चाललो आहे. बोटीचे एक सेकंड, ॲक्च्युली काय थोडी वरती घेऊया आपण. किनाऱ्यावरून किल्ल्यावर जाण्यासाठी 25 मिनिट बोटीचा प्रवास करावा लागतो. किनाऱ्यावरून किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीत 12 जण बसू शकतात. त्यामुळे 10 ते 12 जण किल्ल्यावर जाण्यासाठी तयार नसतील तोपर्यंत ही बोट सोडली जात नाही. किनाऱ्यावरून किल्ल्यावर जाण्यासाठी आणि येण्यासाठी 300 रुपये आकारले जातात. किल्ल्यावर बोटीने सोडल्यावर ही बोट पुन्हा 45 मिनिटात आपल्याला न्यायला येते. याचाच अर्थ असा की आपल्याला 45 मिनिटांमध्ये किल्ला पूर्ण बघायचा असतो. पदमदुर्गच्या बोटीमध्ये बसलो आहे. मला 15 ते 20 मिनिटं लागतील किल्ल्याकडे पोहोचायला. त्या बाजूला तिकडे किल्ला आहे. हां, लाईफ जॅकेट आहे, ते टाईटच पाहिजे. लाईफ जॅकेट दिले आपल्याला. लाईफ जॅकेट टाईटमध्ये थोडं लूज करायला लागेल. लाईफ जॅकेट घालून रेडी झालं पदमदुर्ग किल्ल्यासाठी जाण्यासाठी. 9:07 झाले. मुंबईहून जर किल्ल्यावर पोहोचायचे असेल तर हे अंतर 154 किलोमीटर इतके आहे. आपण जर बसने प्रवास करत असाल तर मुंबई ते मुरुड पोहोचावे. मुरुडहून पायथ्याच्या गावात जाण्यासाठी स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे. जर आपण मुंबईहून वैयक्तिक वाहनाने येणार असाल तर मुंबई, पनवेल, पेण, रोहा, मुरुड, राजापुरी, पदमदुर्ग किल्ला अशा मार्गाने जावे लागेल. मुंबईहून आपण जर कोस्टल रोडने येणार असाल तर त्याआधी मुंबई, पनवेल, पेण, वडखळ नाका, अलिबाग, नागाव, रेवदंडा, काशीद, मुरुड किल्ला असा प्रवास करावा.
एंट्रन्सचे काय जॅकेट चेअर ठेवा सर्वांना काय चेअर ठेवा जॅकेट ओके जॅकेट आणि जॅकेट काढून ठेवा टॅक्सीवर सर्वांनी शूज घेतले काय ते होतं काय काम किल्ल्याचा दरवाजाच पहिला फुटल्यामुळे हा पहिला मेन एंट्रन्स असावा, त्यामुळे पूर्ण पाणी आतमध्ये येते. समोरची पण तटबंदी तुटलेली आहे, समोरच्या बाजूची तटबंदी सुद्धा तुटलेली आहे. सो इथून पाणी डायरेक्ट तिकडे जात असेल. सो आपण पहिला दरवाजा आहे हा, आपण पहिल्या दरवाजाने आत जाऊया. शूज घातले नाहीत, पहिले शूज घालून आपण आतमध्ये जाऊया. हा मेन किल्ला आहे, मेन किल्ला. आणि हा कडकोट म्हणून बोलतो, हा दुसरा त्याच्या बाजूलाच छोटासा कडकोट आहे. आपण मेन एंट्रन्सने आतमध्ये एंट्री करूया. किल्ल्याचा प्रमुख द्वार, मुख्य द्वार, आपण इथून एंट्री करूया आतमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला आजही सुरक्षित उभा आहे. शिवरायांच्या शब्दात सांगायचे तर पदमदुर्ग वाचून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी आहे. असा हा सुंदर किल्ला एकदा तरी वाकडी वाट करून पाहावा असाच आहे. इथे काही सूचना लिहिलेल्या आहेत. इथे भगवा आहे. आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला या तोफा आहेत. खूप वाईट कंडिशनमध्ये आहे त्या तोफा, कारण पूर्ण जंग पकडली या तोफांना. त्यानंतर इथे एक तोफा, इथे एक तोफा आहे. टोटल 1 2 3 4 5 तोफा झाल्या. इथे काही अवशेष आहेत, मला वाटतं हे वाड्यांचे अवशेष असू शकतील. इथे अवशेष आहेत, त्या बाजूला अवशेष आहेत. इथून वरती जायला रस्ता आहे आपल्याला, पण वरती पूर्ण तटबंदीला फिरू शकतो अशा प्रकारे आहे. या बाजूला हा दुसरा दरवाजा असू शकतो. हा दुसरा दरवाजा, या बाजूला एक देवडी आहे, ही दुसरी बाजूला एक देवडी आहे. असा सगळा समुद्र आहे हा. पाच, 6, 7, 8 ह्या तोफा आहेत. स्वराज्याच्या काळामध्ये ज्या तोफांनी स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी जीवतोड मेहनत केलेली आहे, त्या तोफांची आज अशी सिच्युएशन आहे. अशा कंडिशनमध्ये त्या तोफा आहेत, पूर्ण पडीसडी झालेले आहेत. हे बुरुज आहेत.
आपण या तटबंदीवरनं ऑलरेडी चालतोय. इथे एक तोफ आहे. रणगाड्यावर ठेवलेली तोफ. हा पूर्ण एक बुरुज, असे बुरुज आहेत. 1 2 3 4 5 6 बुरुज आहेत. ह्या 6 बुरुजांचा हा एक किल्ला 6. आणि तो पडतो त्या बाजूला. तो छोटा पण तिथं पण मला तो तोफा आहे. पण त्या बाजूला शोधायचं आपल्याला. या किल्ल्यावर एकूण 6 बुरुज आहेत, जे त्यांच्या तटबंदीभोवती दंडगोलाकार आकाराचे आहेत. त्याच्या तटबंदीच्या शिखरावर समुद्राकडे सर्व दिशांनी संरक्षण म्हणून सुमारे 100 तोफा ठेवण्यात आल्या होत्या. सध्या फक्त 40-42 तोफा सापडल्या आहेत. या बुरुजामधली ही एक तोफ आहे. तोफगाड्यावर आहे. समोरच आपल्याला जंजिरा किल्ला दिसतोय. तुम्हाला दाखवतो किती सुंदर अवस्थेमध्ये बांधलेला आहे. समोरच जंजिरा. पदमदुर्ग म्हणजे कासा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या 5 ऐतिहासिक समुद्री किल्ल्यापैकी एक आहे. कमळाच्या पाकळ्यांसारखा आकार असलेल्या बुरुजांमुळेच बहुतेक किल्ल्याचे नाव पदमदुर्ग पडले असावे. इथे काही वास्तू आहेत ज्या पडीक अवस्थेमध्ये आहेत. इथे खालती तोफा आहेत. 1 2 3 ह्या तोफा स्वराज्यामधल्या ह्या महत्त्वाच्या तोफा. सेम इथेही तोफ आहे. इथे विदाऊट रणगाड्याशिवाय तोफ आहे. क्या आलं होतं आता? आपण पूर्ण तटबंदीवरून फिरतोय. इथे गोड्या पाण्याचं टाकं तळं जे मॅनमेड आहे. या बाजूला दुसरं आहे. हे 2 आहेत. मला वाटतं ते पण आहे गोड्या पाण्याचं, पण ते पूर्ण आटलेलं आहे. पाणी खूप खराब झालेलं आहे. इथे एक तोफ आहे. या बुरुजावर तोफ आहे. प्रत्येक बुरुजावर एक एक तोफ तरी राहिलेली आहे, पण ती तोफ खूप खराब अवस्थेमध्ये आहे. इथे एक तोफ आहे. आपण तटबंदीवरून फिरतोय, त्यामुळे इथे काही वस्तू आहे जी आपल्याला कळत नाही काय आहे ते. इथे या राहायच्या रूम्स असतील, खोल्या असतील या बहुतेक त्यावेळेच्या. पदमदुर्ग बांधताना किल्ल्याची रसद पुरवण्याचे काम प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवले होते. रसद पुरवण्याच्या कामात हयगय झाल्याचे कळताच महाराजांनी 18 जानेवारी 1675ला जिवाजी विनायक यांना खरमरीत पत्र लिहून त्यांची कान उघडणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी रात्रंदिवस एक करून सिद्धीशी लढत किल्ल्याची उभारणी केली. पदमदुर्गाचे पहिले हवालदार म्हणून शिवरायांनी सुभानजी मोहिते यांची निवड केली. ही इथे एक खोली आहे. ही खोली कसली आहे माहिती नाही पडणार आपल्याला. आणि अशा खोल्यामध्ये मोस्ट प्रॉब्ली धान्य साठवतात किंवा दारू साठवतात. कारण वरून पूर्ण कॉन्क्रीटचं सिमेंटचं म्हणजे
त्यावेळेचं हे बांधकाम असतं, लाकडी वगैरे काय नसतं त्याच्यामध्ये. सो कोणाचा जर हल्ला झाला तर याच्यावर काही पडून ब्लास्ट होऊ नये यासाठी ते वरून पूर्ण पत्थरचं बांधकाम म्हणजे काळ्या पत्थरचं बांधकाम करून घेतलेलं असतं. पद्मदुर्ग किल्ल्याची माहिती ही खूप कमी ठिकाणी मिळते आपल्याला. सो आपण हा एंट्रन्स आहे, मेन एंट्रन्स बाहेर चाललो आहे. समोर पडकोट आहे, पडकोटच्या इथे जाऊया. स्वराज्याचा भगवा तिकीट आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं या त्यावेळेला इथे तटबंदी असावी आणि या बाजूला सुद्धा ही तटबंदी जी तुटलेली आहे ती तटबंदी तिथपर्यंत असावी. तो पाणी आता ह्या तटबंदी तुटल्या कारणाने पूर्ण आतमध्ये येतं. बऱ्यापैकी वाळू वगैरे सगळे आतमध्ये आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथून बोट येते ही तटबंदी आणि तटबंदीच्या नंतर या बाजूला त्या बाजूला स्वराज्याच्या फ्लॅगकडे जायला तिकडून रस्ते आहे. सो आपण मला ते इथूनच जायला लागेल. आपण फ्लॅगच्या इथे पोहोचलो आहे. फ्लॅग आहे. आपण या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया. इसवी सन 1676 मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली फौज देऊन महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम काढली. या मोहिमेत तुफानचा मारा जंजिऱ्यावर केला पण अपेक्षित परिणाम साधला नाही. मग मोरोपंतांनी जंजिऱ्याला शेड्या लावण्याची धाडसी मोहीम आखली. पदमदुर्गावर काम करणाऱ्या अष्टागरातील सोनकोळ्यांच्या प्रमुखाने लाय पाटलाने हे जबरदस्त आव्हान स्वीकारले. एका रात्री लाय पाटील आपल्या 8-10 सहकाऱ्यांसह पदमदुर्ग किल्ल्यातून बाहेर पडले. अंधाराचा फायदा घेत जंजिऱ्याच्या पिछाडीला जाऊन तटाला दोरखंडाच्या शिड्या लावल्या व मोरोपंतांच्या धारकऱ्यांची वाट पाहत राहिले. पहाट फुटायची वेळ झाली तरी सैन्य आले नाही. हे पाहून लाय पाटलाने निराश मनाने पदमदुर्ग गाठला. लाय पाटलांचे हे धाडस पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी लाय पाटलांना पालखीचा मान दिला. पण दर्यात फिरणाऱ्या सोनकोळ्यांना पालखीचा काय उपयोग म्हणून लाय पाटलांनी नम्रपणे पालखी नाकारली. यावरून महाराज काय समजायचं ते समजले आणि त्यांनी मोरोपंतांना एक नवीन गलबत बांधून त्याचे नाव पालखी ठेवून लाय पाटलांच्या स्वाधीन करायला सांगितले. याशिवाय महाराजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण व दर्याकिनारची सरपाटीलकी दिली. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत पदमदुर्ग किल्ला स्वराज्यातच होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर पदमदुर्ग सिद्धीच्या ताब्यात गेला. मराठ्यांनी पेशवे काळात परत तो जिंकून घेतला. मेन किल्ला त्या बाजूला हा पडकोट किल्ला, त्याच्यामध्ये राहिलेली ही तटबंदी बाजूने आहे. काय बांधलं आहे, अप्रतिम बांधली, अप्रतिम आहे. इथे फ्लॅटच्या बरोबर मागच्या बाजूला कोटेश्वरी आईचं मंदिर आहे. हे मंदिर इथे आहे, बऱ्याच पडक्या अवस्थेमध्ये आहे. हे पण तुम्ही बघू शकता. इथं आपण दर्शन घेऊया. मित्रांनो, आपण पदमदुर्ग किल्ला करून आलो आहे. ही जी बोट होती त्या बोटीतनं आपण पुन्हा रिटर्न आलो आहे. माझ्या अगोदर बोट निघाली होती ॲक्च्युली, पण मी त्या दुसऱ्या मुलांना दोघांना पाठवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही त्या पुढे म्हणून जेणेकरून मला 2 शूट घेता येतील.
तो मी ड्रोन शूट घेऊन जस्ट आलो इकडे. तो तिकडे राहिला पदमदुर्ग किल्ला. पाण्यामध्ये यायचं असं त्यामुळे शूज हातामध्ये काढून घ्यावे लागतात. पदमदुर्ग किल्ला बऱ्यापैकी आतमध्ये पडझड झालेली आहे, तो संवर्धनाची थोडीशी गरज आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला जरूर कळवा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांबरोबर. मी गुरुनाथ कतकर तुम्हाला सर्वांची रजा घेतो. दिस इज स्टार रायडर सायनिंग ऑफ.